एकीकडे शिक्षणाचा हक्क आणि मोफत शिक्षणाच्या गप्पा मारल्या जात आहेत. मात्र ग्रामीण भागात जिल्हा परिषद शाळांचे अस्तित्व धोक्यात आले आहे. गल्लीबोळात परवानगी मिळणाऱ्या खासगी शाळा आणि इंग्रजी माध्यमांच्या वास्तव्य ओढीमुळे सरकारी शिक्षण अवस्था कोलमडते की काय अशी भीती आता व्यक्त केली जात आहे. जिल्हा परिषदेच्या शाळांमधील सर्वात जमेची बाजू म्हणजे तिथले उच्च शिक्षित आणि प्रशिक्षित शिक्षण. हे शिक्षक डीएड आणि बीएड आणि कडक स्पर्धा परीक्षा देऊन नियुक्त झालेले असतात. शासनाकडून त्यांना दर काही महिन्यांनी नवीन अध्यापन पद्धतीचे प्रशिक्षण दिले जाते, ज्यामुळे त्यांना मुलांच्या मानसशास्त्राची आणि शिकवण्याच्या आधुनिक तंत्राची अचूक माहिती असते. याउलट अनेक खासगी इंग्रजी शाळांमध्ये केवळ 12वी किंवा पदवी पूर्ण झालेल्या मुलींना अवघ्या 2 ते 3 हजार रुपयाच्या अल्प पगारात कामावर ठेवले जाते. ज्यांना अध्यापनाचा कोणताही अनुभव नसतो त्या केवळ इंग्रजी पुस्तके वाचून दाखवण्याचा दिखावा करतात. केवळ टाई बेल्ट आणि कोट या चकमकीत गणवेशाच्या नादात पालक आपल्या पाल्यांचे भवितव्य अल्पशिक्षितांच्या हातात सोपवित आहेत. गेल्या काही वर्षात शिक्षण हा सेवा न राहता एक मोठा नफा देणारा व्यवसाय झाला आहे. अनेक संस्थांना शाळा सुरू करण्याची परवानगी सहज मिळत आहे. या शाळा दिसायला हायटेक असल्या तरी तिथे पालकांच्या खिशाला मोठी कात्री लावली जाते. ज्या जिल्हा परिषद शाळांनी पिढ्यानपिढ्या मोठे अधिकारी आणि समाजसेवक घडविले, त्या शाळा आज विद्यार्थ्यांअभावी ओस पडत आहेत. बऱ्याच शाळा या खासगी अनुदानित आहेत, म्हणजे तिथले शिक्षकांचे पगार सरकार दे, पण मालकी मात्र खासगी संस्थेची असते. जर पगार सरकारच देते तर मग सरकारने स्वतःच्या मालकीच्या माध्यमिक शाळा का सुरू करू नयेत, असा सवाल आता बाबुळगाव तालुक्यातील नागरिक विचारत आहेत. लोकसहभागातून कायापालट शक्य आहे. केवळ सरकारवर अवलंबून न राहता जर गावकऱ्यांनी आणि स्थानिक तरुणांनी पुढाकार घेतला तर जिल्हा परिषद शाळांचे चित्र बदलू शकते. महाराष्ट्रातील काही गावांनी लोकसहभागातून आपल्या शाळा इंटरनॅशनल दर्जाच्या केल्या आहेत. हाच आदर्श सर्वत्र राबवण्याची गरज आहे. जर प्रत्येक गावात विनाकारण खासगी शाळांना परवानग्या मिळत राहिल्या तर भविष्यात सरकारी शाळा फक्त कागदावरच उरतील. शिक्षण व्यवस्थेचे हे बाजारीकरण थांबवण्यासाठी शासनाने जिल्हा परिषद शाळांना हायटेक करणे आणि स्वतःच्या माध्यमिक शाळांचे जाळे विणणे ही काळाची गरज आहे. शिक्षण हा व्यवसाय होता कामा नये. सरकारी शाळांचे शिक्षक अधिक अनुभवी आणि प्रशिक्षित असतानाही लोक दिखाव्याला भुलतात. सरकारने माध्यमिक स्तरावरील स्वतःच्या सक्षम शाळा सुरू केल्या पाहिजेत, जेणेकरून गोरगरिबांच्या मुलांना मोफत आणि दर्जेदार शिक्षण मिळेल.